महायुतीमध्ये एक विचार आहे, हिंदुत्वाचा समान धागा आहे, म्हणून महायुती या राज्यामध्ये अस्तित्वात आली। माननीय माझे नेते देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारही छान चाललंय। वक्तव्य ऐकलं मंत्री शंभूराज देसाई यांचं, मला इतकंच सांगावंसं वाटतं भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून की महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं ठरलंय की आपण एकमेकांच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे, युतीबद्दल जबाबदारीनं बोललं पाहिजे, ही महायुती ही कुणाच्याही त्यागामुळं किंवा कुणाच्या तरी जास्त त्यागामुळं अशा पद्धतीनं उभी राहिली आहे का, तर तसं अजिबात नाही। हिंदुत्वाच्या समान धाग्यावरती महाभकास आघाडीला गाडून टाकण्याकरता आणि महाराष्ट्राला लकवाग्रस्त निर्णय न घेणाऱ्या सरकारपासून मुक्त करण्याकरता आमच्या नेत्यांनी विचार करून समविचारी पक्षांना सोबत घेऊन ही महायुती स्थापन केलेली आहे। त्यामुळे महायुतीमधले जे प्रमुख नेते आहेत, प्रमुख आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याकडून अत्यंत जबाबदारीची विधानं येणं आवश्यक आहे। अर्थात महायुतीमध्ये कुणीही कमी किंवा जास्त महत्त्वाचा नाही, हे कायम माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की हिंदुत्वासाठी ही महायुती आहे, ती कुणामुळं किंवा कुणाच्या तरी जास्त त्यागामुळं आहे असं अजिबात नाही।